ओम साईराम. अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. ठीक आहे, चला तर आता आपण ब्लाउजची मापे स्क्रीनवरती दिलेली आहेत. आता मी तुम्हाला दाखवते. सर्वात आधी आपण टाकणार आहोत पूर्ण उंची आणि आपण अगोदर काढणार आहोत मागे. तर बघू शकता, उंची आहे आपली 14 आणि त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, इथे आपल्याला टाकायचं आहे शोल्डर, किती 5.5 इंच, आणि जिथं आपलं शोल्डर आहे तिथून सरळ खाली आपल्याला टाकायचं आहे मुंडा. तर मुंड्याचं माप किती आहे? 5.25. ठीक आहे, आता तेच 5.25 आपल्याला इथे खूण करून घ्यायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर हे आपलं शोल्डर इथे किती आहे? 5.5. तेच आपल्याला इथं आहे का चेक करून घ्यायचंय. ओके, त्यानंतर तिथेच आपल्याला टेप पुढे सरकवायचा आणि इथे काय करायचंय? छातीचा चौथा 9. बरोबर, 36 आहे ना छाती, तर त्याचा चौथा होतो आपला 9 आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्हाला हवं तर 2 घेऊ शकता आणि ती आपल्याला लाईन काय करायचे? मारून घ्यायचे. हे झालं आपली छातीची घडी. तर जेवढे आपली छातीची घडीचं माप आहे तेवढंच आपल्याला जिथं पूर्ण उंची आली होती तिथं टाकून घ्यायचंय. हे पाहिजे. आता हे आहे आपलं कंबर. बरोबर, तर कंबर 32 आहे. 32चा चौथा 8, त्यामध्ये 1 इंच पाठीचे टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपली घडी कमरेची सुद्धा 10.5 आलेली आहे. तर ती लाईन मारून घेतली. त्यानंतर हे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे, ती पण आपण लाईन मारून घेतली. तर मैत्रिणींनो, आपण मागील भाग काढतोय अगोदर. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय? मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि तुमचं जर काखेमध्ये घोळ येत असेल तर तुम्ही 1.5 इंचावरती मुंड्याचा आकार देत असाल तर तुम्ही काय करायचं? इथे 1.25 वरती मुंड्याचा आकार देण्यासाठी माप टाकायचंय. त्यानंतर जी आपली मुंड्याची लाईन होती सरळ, त्याचा सेंटर काढायचा आणि मागच्या मुंड्याला आकार द्यायचा. ओके, हा झाला आपला मागचा आकार. आता पुढे बघूया. तर इथं काय करायचं? आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची आहे? 2.25. तर मैत्रिणींनो, डीप गळा असेल तर गळा रुंदी तुम्हाला कमीच घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर मागचा गळा टाकायचा 8 आणि त्यामध्ये अर्धा इंच, म्हणजे किती? 8.5. आता इथे तुम्ही गळा रुंदी वरच्या साईडला कमी घेतली असेल तर खालच्या साईडला तुम्ही गळा रुंदी वाढवू शकता, कारण गळा आपला पसरट होईल म्हणून. नसेल पाहिजे तुम्हाला पसरट गळा तर नाही, तुम्ही अर्धा इंच वाढवलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, हा बॉक्स मी तयार करून घेतला गळ्याचा आणि जिथे कोण आहे तिथून आतमध्ये मी काय केलं? 1 इंचचं माप टाकलं. आता हे 1 इंच कोणत्याही गळ्याला टाकू शकता तुम्ही आणि गोल गळा आकार दिला. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा. ठीक आहे, किंवा तुम्हाला तुमच्या आवडीचा गळा काढायचा असेल तर तुम्ही इथे काढू शकता. आता पाठीचे टक्स बघा 4 इंच, त्यानंतर साईडने अर्धा इंच आणि हेच आपण 4 इंच काय करायचे? वरती घ्यायचं आहे. हे बघा इथं. ठीक आहे, हे झाले आपले पाठीचे टक्स. आता बघा, साईडने जे अर्धा इंच टाकलं होतं मी, ते जरा थोडंसं असं अंधक दिसतं मैत्रिणींनो, समजून घ्या. ठीक आहे, तर बघा, चला पुढे बघूया. आता जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर काय करायचं? जिथे आपण गळ्याची लाईन सरळ खाली मारली त्या लाईनवरती आपल्याला काय करायचं? 1/2 इंच असा शोल्डर उतार द्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे आपलं जे शोल्डर आहे ते पण आपलं अजिबात उतरत नाही. आता हे झालं आपलं मागच्या भागाचं ड्राफ्टिंग. आता कटिंग कसं करायचंय ते आपण बघूया. तर बघू शकता, खूप मस्त आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपलं कटिंग सुद्धा होत आलेलं आहे मागच्या भागाचं. तर गळा कटिंग करूया. त्यानंतर आपण जे 1/2 इंच खाली शोल्डर उतार दिलाय तो सुद्धा आपण लगेच कटिंग करणार आहोत. तर बघा, हा शोल्डर उतार आहे, तो नेहमी टाकायचा, म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही. आता काय करायचंय? जो मागील भाग आपण काढला त्यावरूनच आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे. तर पुढच्या भागासाठी अगोदर आपल्याला अर्धा इंचाची लाईन मारून घ्यायची. ही कशासाठी? तर आपण पुढे हुक लावतो त्यासाठी. नसेल हुक तर नाही काढायची. तर बघा, जिथं आपण अर्धा इंचाची पट्टी आखून घेतली त्यावरती हा मागचा भाग ठेवायचा, शोल्डरची खूण करायची, त्यानंतर गळा रुंदीची शोल्डर उतारचं जे आहे ड्राफ्टिंग ते आखून घ्यायचं आणि उंची. त्यानंतर इथं आपली घडी आली होती आणि हा झाला आपला मागच्या मुंड्याचा आकार. तर तुम्ही आखून घेतलाय पण आपल्याला कटिंग करायचं नाहीये. आता इथे बदल कुठे कुठे काय करायचा ते मी आता सांगणार आहे. तर बघा, आपल्याला इथे पुढच्या मुंड्याचा आकार लागणार आहे. त्यासाठी आपल्याला मुंडा किती होता? आपला 5.25. तो आपल्याला ड्राफ्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, आणि इथं काय करायचंय? पुढच्या मुंड्याला आकार आपल्याला 1.25 वरती द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपला काखेमध्ये अजिबात झोळ येत नाही. तर बघा, पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार आपला इथे झालेला आहे. आणि हा जो आपण मागच्या मुंड्याचा आकार आखला होता तो अजिबात आपल्याला कटिंग करायचं नाही इथे. ठीक आहे, आता इथे पण चेंज केला आपण मुंड्यामध्ये. आता ही आपली घडी व्यवस्थित आहे का बरोबर चेक करायची आणि 5.5 आपलं शोल्डर आहे का ते पण चेक करायचंय. त्यानंतर उंची बघा,
तर उंची आपली 14, त्यामध्ये 1 इंच 15 होती बरोबर. आता इथे आपल्याला अर्धा इंच पुढच्या भागासाठी उंची वाढवायची आहे. आपण पुढचा भाग काढतोय, लक्षात घ्या. त्यानंतर काय करायचं, जे आपले घडीचं माप किती होतं 10.5 इंच, तेच माप आपण टाकून घ्यायचं आणि ही लाईन मारून ठेवायची. तर इथे आपल्याला प्रिन्सेस कटला आकार द्यायचा आहे. प्रिन्सेस कटचे भाग काढायचे आहेत पुढे, त्यामुळे आपण अर्धा इंच उंचीमध्ये बदल केलेला आहे, म्हणजे वाढून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण गळा काढूया. तर गळा किती आहे पुढचा 5.5, त्यामध्ये अर्धा इंच घेतलं म्हणजे 6 इंच. त्यानंतर गळा रुंदी घेतली 2.25 इंच आणि जिथे आपण गळा उंची टाकली तिथे पण आपण 2.25 इंच घेतलं आणि हा बॉक्स तयार करून घेतला. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर 1 इंच आतमध्ये किंवा अर्धा इंच घेतलं तरी काही हरकत नाहीये आणि गोल गळ्याला आकार दिला. ठीक आहे. आता बघा आपला गळा झाला, मोंडा झाला. आता काय करायचं आपल्याला, प्रिन्सेस कटला मस्त असा आकार देऊया सावकाश. तर बघा कमरेचा 4था आहे, तिथे एक आपण खूण करून घेऊया अगोदर. हे बघा इथं. आणि आपल्याला प्रिन्सेस कटला पफसाठी 2 इंच लागणार आहे, त्यामुळे ते 2 इंच आपण इथे पुढे वाढवलं. हे पहा इथं. आणि तिथून पुढे आपण हे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे. ठीक आहे. हे पहा इथं. लक्षात आलं तुमच्या. आता पुढे बघा. हे बघा इथं काय करायचं आपल्याला 4 इंचावरती टक्स रुंदी घ्यायची आहे. त्यानंतर जे आपण पुढे 2 इंच घेतले प्रिन्सेसला आकार देण्यासाठी, ते 2 इंच इथं टाकलं मी. लक्षात आलं. कमरेचा 4था आणि 2 इंच जे पुढे घेतलं होतं ते आपण इथं टाकून घेतले. जे टक्स रुंदी टाकली त्याच्या पुढे 2 इंच. आता जी टक्स रुंदी आपण 4 घेतली तेच आपण उंची सुद्धा घेतली 4 इंच आणि सरळ लाईन मारून घेतली. आता हा झाला आपला प्रिन्सेस कटचा आकार मोंड्यापासून. ठीक आहे. तर या जे मुंड्याचा शेप आहे म्हणजे आकार आहे त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, म्हणजे छान असा आपला पोप तयार होत असतो ब्लाउज मध्ये. ठीक आहे. तर हा झाला आपला प्रिन्सेसचा आकार. आता हे जे दोन्ही भाग आपण ज्यावेळेस शिलाई मारून जोडू त्यावेळेस आपलं दोन्ही भागाचं किती जाणार, अर्धा इंच बरोबर, किंवा थोडंसं नॉर्मल जातं. म्हणजे अर्धा इंच म्हणजे किती झालं, 2 इंच 1 इंच. तर ते तुम्ही काय करायचं, कमरेच्या 4थाची घडी आहे आणि छातीचं 4था जिथं आपली घडी आहे त्यामध्ये वाढून घ्यायचं आहे दोन्ही लाईन मध्ये. त्यानंतर मागचा जो भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आणि जो मुंड्याचा भाग आहे तोच आपल्याला इथं ठेवायचा. हे बघा अशा पद्धतीने. आणि खाली किती एक्स्ट्रा आहे तिथं खूण करून घ्यायची आणि ती खूण आपल्याला इथे जोडून घ्यायची तिरकी लाईन मारून. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर काय करायचं, हे माप मोजायचे आपल्याला, अर्धा इंचच भरतं जास्त नाही, आणि तेच माप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हे पहा. आणि हे आपल्याला इथं तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं व्यवस्थित. बघा हा. आता हे झालं आपलं पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग. आता कटिंग कसं करायचे ते आपण बघूया. ठीक आहे. तर बघा एकदम व्यवस्थित बघा मैत्रिणींनो, अजिबात कुठेही घाई करू नका आणि व्हिडिओ तर स्किप करूच नका. व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला ना तर तुम्हाला अजिबात व्हिडिओमध्ये किती छोट्या छोट्या बारकाईने गोष्टी सांगितलेल्या असतात त्या अजिबात लक्षात राहणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, पूर्ण बघायचं, तरच त्यामध्ये काय काय सांगितलंय, कुठे काय केलंय, छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या असतात त्या समजत असतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. जास्त व्हिडिओ मोठा नसतो हा, त्यामुळे. तर बघा आपलं कटिंग होत आलेलं आहे आणि कटिंग कसं केलं आहे ते सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक बघितलं आहे ना. तर हे झालं आपलं पुढच्या भागाचे प्रिन्सेस कटचे आकार. आता आपल्याला काढायचे आहे बाही. तर बाहीसाठी आपण जॉईंट पेपर घेतलाय आणि जिथे बंद बाजू आहे पेपरची त्यावरती आपल्याला पूर्ण उंची त्यामध्ये 1 इंच म्हणजे किती 11 घेतले. आणि त्यानंतर घडी कितीची घ्यायची तर छातीचा 4था. आता ही जी बाही आहे ती आपली आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची, त्यामुळे त्याच्यामध्ये घडीमध्ये छातीचा 4था आपला किती 9 आणि त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 9.5ची घडी घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 10 इंच बाही उंची आहे तर 10 इंच बाही उंचीला आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच. मैत्रिणींनो तुम्हाला जर किती बाही उंची असल्यावर किती कॅप हाईट घ्यायची माहिती नसेल तर त्यावरती पण आपला एक व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ठीक आहे. तर बघा 3 इंच मी कॅप हाईट टाकली आणि तिथून आतमध्ये 1 इंच घेतलं. त्यानंतर इथे पण 1 इंच घेतलं आणि हे 1-1 इंचाचे जे पॉइंट काढले आपण आता ते आपण जुळून घेतले. हे बघा. ओके. त्यानंतर जी तिरकी लाईन मारली त्याचा आपण सेंटर काढला आणि सेंटर पासून काय करायचंय, वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा असं माप टाकून घ्यायचंय. त्यानंतर बघा पुढे जो पाठीमागील बाहीच्या मुंड्याचा आकार असतो तो आपल्याला द्यायचा आहे. आणि खूप असे व्हिडिओ आहेत आपले, जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नसेल तर या अगोदरचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा. सेम आकार असतो आपला बाहीचा. प्रत्येक कटोरी किंवा प्रिन्सेस कट ब्लाउजची बाही असू द्यात किंवा 4 टक्स, जो आकार आहे आपला तो एकच असतो.
ठीक आहे. तर बघा पाठीमागील भाईच्या मुंड्याचा आकार दिला, त्यानंतर पुढील. त्यानंतर बघा दंडघेराच्या बाजूला काय करायचं, इथं 1.5 इंच टाकायचं आणि क्रॉसमध्ये अशी लाईन मारून घ्यायची कॅप हाईट पासून जे 1.5 इंच माप टाकलं तिथपर्यंत. ठीक आहे. आता हे झालं आपलं मागील भाग आणि हे साईडचं ते आपल्याला कटिंग करायचंय. हे बघा व्यवस्थित बघा आपण घडी पकडलेली आहे. खूप जणींची इथे चूक होती मैत्रिणी, ही चूक अजिबात करायची नाहीये. लक्षपूर्वक बघा, आपण अगोदर मागील भाग कटिंग केलेला आहे, त्यानंतर घडी उघडून पुढील भागाचं कटिंग करत आहोत. कधी पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा हं. तर बघा आपली बाही सुद्धा कटिंग झालेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग शिकवलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक करून नक्की सांगा, नसेल आवडला तर एक कमेंट करा, आवडला असेल तरी पण सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे रेडीमेड पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा.